आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत वेगवान आढावा। नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ ॲक्शन मोडवर। दूध बाजार परिसरात दूध विक्रेत्यांच्या दुधाची तपासणी। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या सोबत आलेल्या पथकाकडून दुधाची तपासणी। पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा चिंताजनक पातळीवर 31 ऑगस्टपर्यंत काटकसरीने पाणी वापरण्याचे निर्देश। पिण्याच्या पाण्याचं नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा भर। पनवेलमध्ये आज 12 तास पाणी कपात। सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत पाणी कपात। एमआयडीसीच्या पाताळगंगा मोहपाडा जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती रोखण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू। पुणे शहरात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर महापालिकेकडून 100हून अधिक अतिरिक्त टँकर फेऱ्या सुरू। शहरातील टँकरच्या एकूण फेऱ्यांची संख्या 1550 वर। वाशिमच्या रिसोड, शिरपूर आणि रिठड गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या आडोळ धरणात केवळ 7% जलसाठा शिल्लक। रिसोड शहरात सध्या 6 दिवसाआड पाणी पुरवठा। पाऊस लांबल्यास कालावधी वाढण्याची शक्यता।